कल्पना करा, एक साधा उन्हाळ्याचा दिवस आहे. तुम्ही सकाळी घराबाहेर पडता, पण आज काहीतरी वेगळं वाटतंय. हवा जड झाली आहे, सूर्य जास्त तेजस्वी वाटतोय आणि काही मिनिटांतच तुमचं शरीर घामाने भिजायला लागतं. तुम्ही विचार करता, आज खूप गरमी आहे, पण तुम्हाला कल्पनाही नसते की ही फक्त सुरुवात आहे. भारतामध्ये तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि काही ठिकाणी ते 25 सेल्सिअस ते 50 सेल्सिअस पर्यंत पोहोचत आहे. पण प्रश्न असा आहे, जर हे तापमान अजून वाढलं तर पुढे काय होईल? माणूस जिवंत राहू शकेल का? की ही आहे एका मोठ्या बदलाची सुरुवात? चला सुरुवात करूया 40 सेल्सिअस पासून. 40 सेल्सिअस तापमान आपल्यासाठी नवीन नाही. भारतात अनेक ठिकाणी दरवर्षी इतकं तापमान होतंच. या तापमानावर आपल्याला गरमी जाणवते, शरीर पटकन थकायला लागतं आणि पाण्याची गरज वाढते. लोक सावळी शोधतात, पाणी पितात आणि समहाव दिवस काढतात. पण तरीही ही परिस्थिती अजून नियंत्रणात असते. आपल्या शरीरात एक नॅचरल कूलिंग सिस्टम असतो. घाम येणं, घामाच्या माध्यमातून शरीर स्वतःला थंड ठेवण्याचा प्रयत्न करतं. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर पाणी कमी मिळालं तर शरीराची ही सिस्टम हळूहळू फेल होऊ लागते. आता कल्पना करा, तापमान 25 सेल्सिअस पर्यंत पोहोचते. इथे सिच्युएशन ड्रास्टिकली बदलायला लागते. 25 सेल्सिअसवर फक्त गरमी नसते, ती एक वॉर्निंग असते. रस्ते इतके गरम होतात की त्यावरून उष्णतेच्या लाटा दिसायला लागतात. काही ठिकाणी ॲस्फाल्ट मऊ पडायला लागतो. बाहेर काम करणाऱ्या लोकांसाठी, जसे की मजूर, डिलिव्हरी बॉयज, शेतकरी, ही परिस्थिती खूप धोकादायक बनते. एसी आणि कूलिंग सिस्टम्सवर अवलंबून असणं वाढतं, पण प्रत्येकाकडे ते सुविधा नसतात. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी ही गरमी एक मोठा संकट बनते. याच वेळी हीट स्ट्रोकचे केसेस वाढायला लागतात. डोके दुखणं, चक्कर येणं, उलट्या होणं आणि काही वेळा जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो. पण खरी भीती सुरू होते 50 या पासून. 50 या पासून म्हणजे फक्त एक नंबर नाही, तो सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. या तापमानावर तुमचं शरीर काही मिनिटांतच ओव्हरहीट होऊ शकतं. आपलं शरीर सामान्यतः 37 वर काम करतं आणि जेव्हा बाहेरचं तापमान खूप वाढतं तेव्हा शरीराला स्वतः थंड ठेवणं कठीण होतं. घाम येतो, पण जर हवा खूप गरम आणि ह्युमिड असेल तर घाम इव्हॅपोरेट होत नाही आणि शरीर थंड होत नाही. याला सायंटिस्ट वेट बल्ब टेम्परेचर म्हणतात. या कंडिशनमध्ये माणूस जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. कल्पना करा, तुम्ही बाहेर आहात आणि फक्त 10-15 मिनिटांत तुम्हाला चक्कर यायला लागते, श्वास घ्यायला त्रास होतो आणि तुमचं शरीर तुम्हाला सिग्नल देतं, बस आता नाही. हीट स्ट्रोक हा एक सायलेंट किलर आहे. सुरुवातीला तो साधा वाटतो, थोडा थकवा, थोडं डिझिनेस, पण काही मिनिटांतच तो गंभीर होऊ शकतो. शरीराचं टेम्परेचर 40 पेक्षा जास्त गेलं की ऑर्गन्स फेल होण्याची शक्यता वाढते. मेंदू, हृदय, किडनी सगळ्यावर परिणाम होतो. आता विचार करा, जर तापमान 55 पर्यंत पोहोचलं तर? ही कल्पना सुद्धा भयानक आहे. 95 डिग्री सेल्सिअसवर काही शहरं पूर्णपणे राहण्यायोग्य राहणार नाहीत. लोकांना घराबाहेर पडणं अशक्य होईल. पाणीची कमतरता सिव्हिअर होईल, कारण एवढ्या उष्णतेमध्ये पाणी लवकर आटतं. शेतीवर याचा मोठा परिणाम होईल. पिकं जळून जातील, उत्पादन कमी होईल आणि अन्नटंचाई निर्माण होऊ शकते. लोकांना आपली घरे सोडून थंड भागात स्थलांतर करावं लागू शकतं. इमॅजिन करा, पूर्ण शहरं रिकामी होत आहेत, लोक मायग्रेशन करत आहेत. हे सीन एखाद्या मूव्हीसारखं वाटतं, पण फ्युचरमध्ये हे रियालिटी होऊ शकतं. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, पृथ्वीचा नाश होणार आहे का? उत्तर आहे नाही. पृथ्वी टिकून राहील. लाखो वर्षांपासून पृथ्वीने अनेक बदल पाहिले आहेत. आइस एज, व्हॉल्कॅनिक इरप्शन्स, मीटिओर इम्पॅक्ट्स. पण माणसांसाठी परिस्थिती कठीण होऊ शकते. सायंटिस्ट सांगतात की जर ग्लोबल वॉर्मिंग असंच वाढत राहिलं तर काही भाग पूर्णपणे अनलिव्हेबल झोन्स बनू शकतात, जिथे माणूस राहू शकणार नाही. आता प्रश्न येतो, हे सगळं का होत आहे? यामागचं सर्वात मोठं कारण आहे क्लायमेट चेंज. आपण झाडं तोडतोय, प्रदूषण वाढवत आहोत, फॉसिल फ्युल्स वापरत आहोत. यामुळे वातावरणात ग्रीनहाऊस गॅसेस वाढत आहेत. हे गॅसेस सूर्याची उष्णता अडकवून ठेवतात आणि पृथ्वीचं तापमान वाढतं. हा प्रोसेस हळूहळू चालतो, पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. आणि याचा परिणाम फक्त तापमानावरच नाही, पाण्यावर, शेतीवर, आरोग्यावर, सगळ्यावर होतो. काही ठिकाणी पाऊस कमी होतो, काही ठिकाणी अतिवृष्टी होते, वेदर अनप्रेडिक्टेबल होतो. आणि हे सगळं एक चेन रिॲक्शन सारखं आहे. एक गोष्ट बदलली की दुसरी गोष्ट प्रभावित होते. पण अजून सगळं संपलेलं नाही. अजूनही आपल्याकडे वेळ आहे. आपण छोटे छोटे बदल करून मोठा फरक करू शकतो. झाडं लावणं हे सिंपल वाटतं, पण खूप पॉवरफुल आहे. पाण्याची बचत करणं, आज आपण जपलं तर उद्या आपल्याला मिळेल. रिन्युएबल एनर्जी वापरणं, सोलर, विंड, हे फ्युचर आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवेअरनेस. लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. कारण शेवटी ही फक्त गरमी नाही, हा एक इशारा आहे. एक असा इशारा जो आपल्याला सांगतोय की आता बदल करा, नाहीतर उशीर होईल. आज आपण काय करतोय त्यावर आपल्या फ्युचरचा निर्णय होणार आहे. आणि कदाचित तुमचा एक छोटासा डिसिजन, पाणी वाचवणं, झाड लावणं, हा भविष्यात मोठा फरक करू शकतो. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्हाला गरमी जाणवेल तेव्हा फक्त आज खूप गरमी आहे असं म्हणू नका. विचार करा, ही गरमी का वाढते आणि मी यासाठी काय करू शकतो. कारण बदल आपल्या हातात आहे आणि वेळ अजून गेलेली नाही.